पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारं एक विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत भूतांचा वावर असल्याचा धक्कादायक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा दावा पालकमंत्री संजय शिरसाटांनी केला। या वादग्रस्त विधानानंतर आता शिरसाटांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। पाहूया। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आत्म्यांचा वावर। संजय शिरसाटांचा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा दावा। जादूटोणा कायद्याअंतर्गत शिरसाटांवर गुन्हा दाखल करा, अनिसची मागणी। खरं तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुद्दे काढायचे। कब्रस्थानाचा हा भाग असल्यामुळं इथं सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात असं माझा समज आहे। म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं हे विधान पहा। पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावेल असं हे शिरसाटांचं विधान। छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत भूतांचा वावर असल्याचा धक्कादायक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला। या ठिकाणी आधी कब्रस्तान होतं, त्यामुळे येथे गाडलेले आत्मा इथल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बेचैन करतात असा वादग्रस्त दावा शिरसाटांनी केला। त्यामुळे यातून मुक्ती पाहिजे असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा असा सल्लाही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापौर आणि आयुक्तांना दिलाय। भविष्यामध्ये मला असं वाटतं की ही महानगरपालिकेची एक चांगली इमारत, वाढतं शहर पाहून ही इमारत पंचवटी सारख्या ठिकाणी जर भागात जर असेल, एक मोठी प्रशस्त बिल्डिंग त्या ठिकाणी असेल किंवा हेडक्वार्टर टाकायचं, जो चांगला स्पॉट असेल तुम्ही ते डिसाईड करा। आणि हे जे भाग आहे, खरं तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुद्दे काढायचे। कब्रस्थानाचा हा भाग असल्यामुळं इथं सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात असं माझा समज आहे। म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा। एक चांगलं शहर हे झालं पाहिजे, यासाठी या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल। शिरसाटांच्या या विधानाचा विरोध करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिलंय। अशा पद्धतीने विधान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे आता आयुक्तांनीच याबाबत खुलासा करावा आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत हे विधान तपासून गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे। खरं तर ती अंधश्रद्धा आहे पसरवते ही कारवाई व्हायला पाहिजे, पण ते कोणत्या भावनेने बोलले, काय बोलले, त्यांनी हे तरी स्पष्ट करावं जे बोलले। कारण विज्ञान तर्क काय आहे, तर्क कसा आहे त्यातून ते सांगितलं तर त्यांनी जे बोलले त्या पाठवाचा उद्देश काय स्पष्ट करावं की बाबा तसं मी काही बोललो नाही म्हणून। आणि तसं नसेल तर काही नाही, पण जर तसे खरोखर त्यांना भूत प्रेत आत्मांची जी भीती वाटत असेल आणि आहे असं म्हणत असेल तर त्यांच्यावर खरोखर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनीही शिरसाट यांना डिवचलंय। 30 ते 35 वर्ष झाली तेव्हा कब्रस्तान दिसलं नाही का असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय। आणि नवी इमारत हवीच असेल तर N12 भागातील कचरा डेपो हटवा आणि तिथे महानगरपालिकेची इमारत बांधा असा सल्लाही इम्तियाज जलील यांनी दिलाय। 30-35 वर्ष मला असं वाटतेच की हेच नेते जे आहे ना त्या महानगरपालिकेमध्ये बसायचे। आता मोठे नेते झालेले आहे तर त्यावेळी कब्रस्तान त्यांना दिसलं नाही होतं का? ठीक आहे, मीही त्यांच्याशी हे सहमत आहे की ही जागा अपुरी पडत आहे। आपल्या N12 मध्ये जिथे या लोकांनी गुजराती कंपनीला आणून तिथे कचऱ्याचा डिपो आणलेला आहे, ते कचऱ्याचा डिपो हटवा आणि तिथे एक चांगली महानगरपालिकाची खूप मोठी भव्य इमारत तिथे उभी करा। मीही या नेत्यांना समर्थन करणार याच्या बाबतीत। राज्याच्या एका मंत्र्याच्या तोंडी असा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी भाषा शोभत नाही, त्यामुळे शिरसाटांच्या विधानाचा विरोध केला जातोय। तर अनिसने थेट जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। हसत आणि गमतीने जरी त्यांनी हे विधान केलं असलं तरी आपण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहोत, आपण काय बोलतोय याचं भान असणंही तितकंच गरजेचं आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।